a very hot afternoon and a quite warm morning it is. Um, so, how are you? Um, छान असाल असं वाटतंय मला छान असा. Let's start today's lesson. We are thinking about investment multiplier effect on income and output. तो इसके इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर का इफेक्ट कैसे चल रहा है और इसमें हमने देखा था कि इसका ग्राफिकल वर्जन कैसे हो सकता है लास्ट टाइम तक. आपको उसके नोट्स बनाने हैं, उसके एमसीक्यू के लिए भी मतलब पूरा का पूरा पढ़ना है और प्रिपेयर करना है. ओके, एंड टुडे वी आर सीइंग द लीकेजेस और वो कैसे रहेंगे ये भी हमें सीखना है. तो होपफुली आपने जो लास्ट टाइम पढ़ा है वो आप फिर से बार बार देखना पड़ेगा आपको. ओके, लेट मी टेल यू कि आप सब आपके अगर ऑडियोज म्यूट करेंगे तो ये कनेक्शन अनस्टेबल कम रहेगा. ओके, अदरवाइज इसकी इंस्टेबिलिटी बढ़ती है जैसे जैसे लोग आना शुरू हो जाते हैं. ओके, लेट मी स्टार्ट. Important leakages are described as below. So these are the leakages out of investment. Okay, let's see उनका इफेक्ट कैसे रहता है. पहला लीकेज है सेविंग. सेविंग constitutes an important leakage to the process of income propagation. इनकम बढ़ाने में सेविंग एक बहुत ही लीकेज महत्वपूर्ण लीकेज माना जाता है. खूप महत्वाचं लीकेज म्हणजे काय, बाहेर पडणं. राईट, पाईपला लीकेज असतं म्हणजे पाईपमधून पाणी बाहेर पडतं. राईट, वैसे ही होता है जैसे इन्वेस्टमेंट से या फिर आपके इनकम बढ़ने से, इनकम जनरेशन होने से क्या लीकेज हो सकता है, उससे में क्या प्रॉब्लम आ सकते हैं. तो वन ऑफ दैट इज अ सेविंग. और बहुत ही इंपॉर्टेंट वाला है सेविंग का एस्पेक्ट. ओके, सिंस मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम इज लेस देन वन. जैसे कि एमपीसी हमेशा ही एक से कम होता है, क्योंकि अगर एक है तो जितना इनकम बढ़ेगा उतना कंजम्पशन बढ़ेगा, लेकिन ऐसा नहीं होता. ओके, तो जितना इनकम बढ़ता है कंजम्पशन बढ़ता है, लेकिन इनकम जितना नहीं बढ़ता. सो दैट्स वाई आपकी टेंडेंसी टू कंज्यूम, दैट इज मार्जिनल प्रोपेंसिटी टू कंज्यूम, एक नहीं रहती, उससे कम रहती है. द होल ऑफ द इंक्रीमेंट ऑफ इनकम इज नॉट स्पेंड ऑन कंजम्पशन. और उसकी वजह से जितना भी इनकम में बढ़त आती है, जितना भी चेंज आता है इनकम में, वो पूरा का पूरा कंजम्पशन पे स्पेंड नहीं होता. अ पार्ट ऑफ इट इज सेव्ड एंड पीटर्स आउट ऑफ इनकम स्ट्रीम. पीटर्स आउट मतलब वो मतलब जैसे पीटर्स आउट मतलब पीटर पैटर रेन ड्रॉप, अगर आपने वो पोएम सुनी है वैसा है वो, कि मतलब उससे बाहर निकल जाता है थोड़ा सा आपके इनकम स्ट्रीम से. मतलब थोड़ा सा बाहर, एखाद्या नदीला छोटे छोटे ओहोळ बाहेर पडत असतात, ज्याला आपण उपनद्या असं सुद्धा म्हणतो, नद्यांना. अगर आपने ये पहले ऑब्वियसली आपने पढ़ा है ज्योग्राफी में, बहुत उपनदियां रहती है. ओके, एज यूजुअल इंटरनेट का प्रॉब्लम. एक ही मतलब वी आई नीड टू फाइंड अ परमानेंट सॉल्यूशन फॉर दिस, बिकॉज इट्स happening more and more with more consistency. Okay, let's see. The whole of saving forms leakages in the size of multiplier is inversely related to the marginal propensity to save. तो जितना सेविंग बाहर निकलता है आपके इनकम की स्ट्रीम से, वो जो वेरिएबल है वो इन्वर्सली मतलब अपोजिटली रिलेटेड है आपके एमपीएस से, मार्जिनल प्रोपेंसिटी टू सेव से. सो जितना मतलब आपकी सेविंग की टेंडेंसी रहेगी, उतना आपका साइज ऑफ मल्टीप्लायर कम होगा. मतलब जितनी टेंडेंसी ज्यादा, उतना साइज ऑफ एमपीसी कम, सॉरी एमपीएस कम. अकॉर्डिंग टू द फॉर्मूला ऑफ मल्टीप्लायर, के इज इक्वल टू 1/MPS, इसका मतलब है 1/लीकेज. तो आपको याद रखना है कि जहाँ जहाँ पर हम देख रहे थे 1/MPS, उसका ही मतलब होता है 1/लीकेज. और जैसे ही आप उसको डिनोमिनेटर में डाल देते हो, मतलब छेद में डाल देते हो, तो एक्चुअली आप इनवर्स रिलेशन में जाते हो. क्योंकि जब आप कुछ डिनोमिनेटर में डाल देते हो तो उसका मतलब है वो किसी को डिवाइड करेगा, और जब डिवाइड होता है तो कम होता है. देखो, जैसे पॉपुलेशन डिवाइड होती है, कास्ट, क्रीड, इनइक्वालिटी फैलती है सोसाइटी में, तो सोसाइटी का डेवलपमेंट डिवाइड हो जाता है. क्योंकि उस टाइम जो डिवीजन होता है वो एक्चुअली उसमें वो कास्ट, क्रीड जैसे सब डिनोमिनेटर में रहते हैं. वैसे ही यहाँ पर सेविंग डिनोमिनेटर में है. इसका मतलब ये जो एमपीएस है उसकी वजह से लीकेज ये जो है वो आपके इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर से इन्वर्सली रिलेटेड होगा. जितना आपका लीकेज बढ़ेगा उतना आपका मल्टीप्लायर कम हो जाएगा. जितना आपका लीकेज बढ़ेगा और जितना आपका लीकेज कम हो जाएगा उतना आपका मल्टीप्लायर बढ़ेगा.
अगर मल्टीप्लायर बढ़ता है इनकम बढ़ता है, मल्टीप्लायर कम होता है इनकम भी कम हो जाएगा। ओके, द हायर द एमपीएस मतलब हायर द लीकेज, द ग्रेटर द लीकेज एंड द लोअर द वैल्यू ऑफ मल्टीप्लायर। जैसे एमपीएस बढ़ेगा लीकेज भी बढ़ेगा और मल्टीप्लायर की वैल्यू लो हो जाएगी, और अगर मल्टीप्लायर की वैल्यू लो है मतलब कम इनकम जनरेट हो जाएगा। देन डेट कैंसिलेशन, डेट मतलब लोन। ओके, आपको पता है डेटर्स क्रेडिटर्स आप अकाउंट्स में देखते हो, तो डेट मतलब लोन होता है जनरली, इन द सेंस हमने जो किसी को लोन दिया है, एडवांस दिया है, दैट इज अ डेट। इफ सम ऑफ द इनकम रिसीव्ड बाय द पीपल इज यूज्ड फॉर पेइंग ऑफ ओल्ड डेट्स, तो किसी से अगर हमें इनकम मिलता है और हम वो पे ऑफ कर देते हैं, मतलब हमारा जो पुराना लोन है वो कैंसिल करने के लिए, ओके, दैट पार्ट पीटर्स आउट द इनकम स्ट्रीम एंड बिकम्स लीकेज। तो क्या होगा, हमें अगर इनकम मिलता है और हमने वो लोन पे ऑफ करने के लिए यूज किया, ऑब्वियसली हम कंज्यूम नहीं करेंगे, हमने लोन पे ऑफ कर दिया, तो ये लीकेज बन गया। और जैसे ही जितना ज्यादा डेट कैंसिलेशन आप करोगे उतना आपका मल्टीप्लायर कम हो जाएगा। इंपॉर्टेंट चीज ये है, ये जो हम लीकेजेस देख रहे हैं ये सब के सब फैक्टर ऐसे अगर वो ज्यादा रहते हैं तो आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर कम होता है, मतलब वो सब के सब इन्वर्सली रिलेटेड है आपके इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर से। और इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर ही है जो आपको इनकम कितना बढ़ता है वो बताता है। अगर इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर ज्यादा है तो आपका इनकम ज्यादा होगा, और कम है तो कम होगा इनकम। ओके, then third one is imports. Net imports from another leakage is the domestic income stream. If there is an excess of imports over exports, a part of increased domestic income as a result of increased investment will flow out of foreign countries. तो अगर इसका मतलब है नेट इंपोर्ट्स, मतलब जो होते हैं एक्सपोर्ट्स माइनस इंपोर्ट्स, इसका मतलब होता है नेट इंपोर्ट्स। ओके, अगर आपका डोमेस्टिक इनकम स्ट्रीम में लीकेज का प्ले करता है रोल नेट इनकम, क्योंकि अगर आपकी इंपोर्ट ज्यादा है तो आप क्या करोगे, इंपोर्ट लेने के लिए ज्यादा पैसे बाहर भेज दोगे, बाहर के कंट्री में। ओवर एक्सपोर्ट मतलब एक्सपोर्ट में क्या होता है, आप अपना जो माल होता है, अपने जो गुड्स होते हैं वो बाहर बेचते हो और फॉरेन एक्सचेंज घर में लाते हो। लेकिन एग्जैक्टली अपोजिट इंपोर्ट्स में होता है कि आप आपका जो माल होता है, आपके जो गुड्स रहते हैं वो सब खरीदते हो बाहर से और उसके लिए फॉरेन एक्सचेंज बाहर दे देते हो। तो इसका मतलब है आप जब इंपोर्ट कर रहे हो तो आप अपने ही जो पैसा है अपने देश में, जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी में जो पैसा ऐड होने वाला है वो बाहर के देश में भेज रहे हो। तो दिस प्रूव्स इंपॉर्टेंट लीकेज for investment multiplier. Okay, a part of the increased domestic income as a result of increased investment will flow out to foreign countries if your import increases. So import जब ज्यादा हो जाते हैं तो जो डोमेस्टिक इनकम में इनकम बढ़ा है वो बाहर के कंट्रीज में चला जाता है। तो हमने 3 लीकेजेस देखे अभी तक, सेविंग्स, डेट कैंसिलेशन, इंपोर्ट्स। ओके, लेट्स सी द नेक्स्ट वन, प्राइस इन्फ्लेशन। प्राइस इन्फ्लेशन मतलब प्राइजेस बढ़ना। प्राइस इन्फ्लेशन इज अनदर इम्पॉर्टेंट लीकेज फ्रॉम द इनकम स्ट्रीम ऑफ एन इकोनॉमी। तो एक बहुत इंपॉर्टेंट वाला लीकेज है व्हेन देयर इज राइज इन प्राइस ऑफ कंजम्पशन गुड्स। जैसे कंजम्पशन गुड्स जो हम एक्चुअली कंज्यूम करने के लिए यूज करते हैं, वो कंजम्पशन गुड्स में अगर प्राइस राइज हुई, उसका जो भाव रहता है वो बढ़ गया, मेजर पार्ट ऑफ इंक्रीज इनकम इज डिसिपेटेड ऑन अ हायर प्राइस। तो पहले जो हम अगर सब्जी खरीद रहे हैं, ओके, तो सब्जी पहले एक हफ्ते की अगर 100 रुपए में आती थी और आज इन्फ्लेशन की वजह से, प्राइस बढ़ने की वजह से 200 रुपये में मिल रही है उतनी ही सब्जी जो एक हफ्ते में लेते थे। तो इसका मतलब है हम कम कंज्यूम करेंगे, इन द सेंस हम और कुछ इस्तेमाल करने का सोचेंगे, या फिर सब्जी नहीं खाएंगे, या फिर ऐसा है कि हम सब छोटे छोटे क्वांटिटीज में सेल करेंगे, या फिर अगर पूरा का पूरा खाना है तो हम ज्यादा पैसे देंगे, मतलब उतनी ही कमोडिटी लेने के लिए हमें ज्यादा लेना पड रहा है। तेवढीच गोष्ट घ्यायची आपल्याला, पण आपल्याला मात्र त्याच्यासाठी जास्त पैसे खर्च करायला लागतात। ऑब्व्हियसली जास्त खर्च करायला लागला याचा अर्थ तुमचं जे इन्कम होतं ते तुमचं जास्त खर्च झालं, म्हणजेच तुमच्या इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायरला धोका निर्माण झाला। येत आहे तुमच्या लक्षात? अ मेजर पार्ट ऑफ इन्क्रीज्ड इन्कम इज डिसिपेटेड ऑन अ हायर प्राइजेस इन्स्टेड ऑफ प्रमोटिंग कन्झम्पशन, इन्कम अँड एम्प्लॉयमेंट। तर मग खर्च जास्त झाला की आपोआपच इन्वेस्टमेंट कमी होणार। अगर इन्वेस्टमेंट कम होता है तो इसका मतलब ये आपके इनकम को अफेक्ट करेगा। इन्वेस्टमेंट कम होता है तो ये एम्प्लॉयमेंट के नए अपॉर्चुनिटीज नहीं बनेंगे,
सिंपली प्राइस इन्फ्लेशन आपके लिए लीकेज साबित होगा। ओके, तो ये है चौथा पॉइंट। अब देखते हैं पांचवा, होर्डिंग। होर्डिंग का मतलब है साठवणूक। ओके, इसका मतलब है आप चीजें कलेक्ट करके रखते हो, ये इसको बोलते हैं होर्डिंग। ओके, इट्स नॉट द होर्डिंग दैट्स वी कैन से जो बोर्ड्स रहते हैं, दैट्स नॉट द होर्डिंग वी आर टॉकिंग अबाउट। ओके, if people have a tendency to hoard the increased income in form of idle cash balances, थोडक्यात लिक्विडिटी, पैशाच्या फॉर्ममध्ये घरात तुम्हाला जास्तीचं मिळालेलं इन्कम ठेवायची सवय झाली, ओके, दे विल रिड्यूस द एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन इन द इकॉनॉमी. ते काय करतात, कमी कन्झम्पशन करायला लागतं. इन्कम इकॉनॉमी मधलं कन्झम्पशन जे एकदम कमी होऊन जातं, कारण लोक कॅश फॉर्ममध्ये पैसे ठेवतात, डब्यात, डाळीच्या डब्यात, ॲल्युमिनियमच्या डब्यात, किंवा आपल्या तिजोरीमध्ये, लॉकरमध्ये हार्ड कॅश. ओके, दिस विल कन्स्टिट्यूट अनदर लिकेज कॉज रिस्ट्रिक्टिंग द व्हॅल्यू ऑफ मल्टिप्लायर. सो जेव्हा असं होतं तेव्हा तुमच्या व्हॅल्यू जी असते मल्टिप्लायरची ती कमी होऊन जाते, आणि कमी व्हॅल्यू म्हणजे पुन्हा कमी इन्कम म्हणजे जास्त कमी एम्प्लॉयमेंट, कमी एम्प्लॉयमेंट इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर कमी झाल्यामुळे. येते तुमच्या लक्षात? म्हणजे होर्डिंग, साठवणूक हे सुद्धा एक प्रकारचा प्रॉब्लेमचा भाग असू शकतो. देन म्हणूनच असं म्हणतात की जनरली साठवणूक करण्याची गरज नसते. आजकाल तर सगळ्या गोष्टी खूप लगेच रेडीली अवेलेबल मिळतात. सो हे जनरली आपल्यासाठी जसंच असतं पैशांची साठवणूक, जनरली असं म्हटलं जातं त्यापेक्षा इन्व्हेस्ट करा, कारण ते तुम्हाला लॉंग टर्ममध्ये फायदा देईल. ओके, जनरली घरात पैसे ठेवण्यापेक्षा किंवा दागदागिन्यांमध्ये पैसे ठेवण्यापेक्षा, बिकॉज दागदागिन्यांमध्ये जेव्हा पैसे ठेवले जातात दॅट इज कॉल्ड ॲज डेड इन्व्हेस्टमेंट, कारण तुम्ही हजारो दागिने घालून फिरू नाही शकत. पण त्याऐवजी गोल्ड बॉन्ड सारखे, म्युच्युअल फंड सारख्या गोष्टी यामध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर तेवढाच तुम्हालाही हातभार मिळतो, भविष्य तुमचं सिक्युअर होतं, आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला आपोआपच ना एक तुम्ही इकॉनॉमीला पण हातभार लावत असता. सो दैट्स अ गुड ऑप्शन, यू मस्ट थिंक अबाउट इट. पूर्वापार कसं चालत आला है, बहुत पहले से ऐसे ही चलता आ रहा है कि हमारे लोग बोलते हैं नहीं यार गहने खरीद के रख लो, सोना खरीद के रखो, या फिर कैश अपने पास रखो घर में कुछ. लेकिन आज इसकी ज़रूरत नहीं है. आज हम डायरेक्टली ई कैश पे कर सकते हैं, या फिर आप तो देखते ही है फ़ोन पे, जी पे, वॉट एवर, एयरटेल पे, वॉट एवर, दे हैव सो मेनी पेज. और उसके साथ साथ ये भी है कि ओवरऑल दिस इज गोइंग गुड इन अ वे कि हम ई ट्रांजैक्शंस बहुत ज़्यादा कर रहे हैं, और अगर कुछ इमरजेंसी आती है तो भी हम ई ट्रांजैक्शन तो कर ही सकते हैं हमारे बैंक से. सो इट्स बेटर टू कीप देम एज अ इन्वेस्टेड मनी, और कुछ अगर प्रिकॉशस मनी लगता है तो उसके अगेंस्ट थोड़ा सा रखना, दैट्स अ गुड हैबिट. लेकिन बहुत ज़्यादा पैसे भी रखना इट्स नॉट गुड, बिकॉज होर्डिंग इज नॉट गुड. ये आपके फ्यूचर जॉब का सवाल है. ओके, लेट्स सी. Purchase of old shares and securities. If people purchase old shares and securities with the newly earned income, so नए से जो इनकम अर्न होगा उससे अगर लोग मतलब शेयर सिक्योरिटी खरीद लेते हैं, this type of financial investment will reduce the consumption and restrict the value of multiplier. In the sense आप जो इन्वेस्ट कर रहे हो, जैसे कि मैंने अभी बोला लास्ट ही पॉइंट में कि आपको देखना चाहिए कि फ्यूचर इन्वेस्टमेंट के बारे में, और डेफिनेटली जब आप पर्सनली फाइनेंस के बारे में देखते हो तो ये देखना ही चाहिए. लेकिन एज अ इकोनॉमिक का अगर आप सोच रहे हो तो इनका ये भी कहना है कि जो भी आप इन्वेस्ट करोगे वो ऐसी जगह पर इन्वेस्ट करो जहाँ से कैपिटल बढ़ता है, इन द सेंस मशीन्स, लेबर वर्क, और ये जैसे चीज़ें होती है जो आपको इन्वेस्ट करने के लिए बहुत ही अच्छी जगह है, क्योंकि ये नए जॉब क्रिएट करते हैं. दैट्स व्हाट दे आर टॉकिंग अबाउट परचेसिंग ओल्ड शेयर्स एंड सिक्योरिटीज. अगर आपने वही खरीद लिए तो इसका मतलब है आप नया इन्वेस्टमेंट नहीं कर रहे हो, और अगर नया इन्वेस्टमेंट नहीं, इसका मतलब आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर कम हो जाएगा. इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर अगर कम होता जाता है तो क्या होता है, आपका इनकम कम हो जाता है, इनकम जनरेट नहीं होता नया वाला. अगर नया वाला इनकम जनरेट नहीं हो रहा है, नया इन्वेस्टमेंट नहीं है, इसका मतलब कम जॉब अपॉर्चुनिटीज. ये सब की सब चीज़ें जो मैं बहुत ही टेक्निकली बता रही हूँ आपको. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली की आत्ताच्या इकॉनॉमीत जर तुम्ही विचार केलात ना, तर आत्ता जे जॉब क्रिएट होत नाही आहेत, सगळीकडे नोकऱ्या सुटण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे, बरोबर आहे की नाही. लोकांसाठी नवे जॉबच नाही आहेत. त्यांचं क्वालिफिकेशन खूप मोठं असतं कदाचित, किंवा त्यांचं ओव्हरऑलच त्यांना जॉब करण्याची इच्छाही असते, बट स्टील दे आर नॉट गेटिंग जॉब ॲज पर द रिक्वायरमेंट, कारण इकॉनॉमीमध्ये अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट कमी पडते. आणि आपण बघितलं होतं, जर तुम्हाला आठवत असेल, पॅराडॉक्स ऑफ
पोटेन्शियल पॅराडॉक्स ऑफ पॉवर्टी अमिड्स पोटेन्शियल, ह्याच्यात आपण बघितलं होतं की ओव्हरऑल तुमच्याकडे सगळीकडे इन्कम असतं, लोक श्रीमंत असतात आसपासचे, पण तरीही गरिबी किंवा लॅक ऑफ फुल एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस असतं. इन द सेन्स कम्प्लीट रिसोर्सेस वापरले जात नाही. इट्स बिकॉज ऑफ दीज सिच्युएशन्स. ओके, सो तुम्हाला हे नेहमीच असं लक्षात आलं पाहिजे की इकॉनॉमिक्स थिअरी तर ठीक आहेत, पण त्या तुमच्या नॉर्मल जॉबशी, त्या तुमच्या ओव्हरऑल लाईफशी खूप कनेक्टेड आहेत. Okay, let's see the seventh point: taxation. Taxes reduce the disposable income of the taxpayers. Discourage मतलब टैक्स से क्या होता है, ये जो टैक्स पेयर्स है इनका इनकम कम कर देते हैं. टैक्स पेयर्स डिस्करेज कन्झम्पशन एक्सपेंडिचर अँड लोअर द साईज ऑफ द मल्टिप्लायर. सो टॅक्स पेयर काय करतात, त्यांचा जो एक्सपेंडिचर असतो तो कमी टॅक्स पेयर टॅक्स पे करण्याच्या भीतीमुळे ते त्यांचं कन्झम्पशन कमी करून टाकतात आणि त्यामुळे त्यांचा जो इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर असतो तो पण कमी होऊन जातो. थोडक्यात ते नवीन कन्झम्पशन करत नाहीत आणि नवीन कन्झम्पशन न झाल्यामुळे त्या कन्झम्पशन मधून जे इन्कम जनरेट होणार होतं ते जनरेट होत नाही. ओके, लेट्स सी द एथ पॉइंट: अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स. ओके, if a part of profits of the company is not distributed to the shareholders in the form of dividend and is kept in the reserve fund, it forms the leakage from the multiplier process. असा विचार करा, अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट म्हणजे तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणारा डिव्हिडंड सारख्या गोष्टी. सो डिव्हिडंड जेव्हा तुम्हाला दिला जातो एका शेअरवरती कंपनीकडून, सो तुम्ही जर शेअर होल्डर असाल तर ऑब्व्हियसली ते तुमचं इन्कम असतं. इन द सेन्स जेव्हा डिव्हिडंड पे होतो तेव्हा शेअर होल्डरचं इन्कम वाढतं. आता जर तो प्रोव्हाइडच केला नाही, इन द सेन्स तो अनडिस्ट्रीब्युटेड राहिला, तो लोकांपर्यंत पोहोचवलाच नाही त्या शेअर होल्डरपर्यंत, तर जे त्या कंपनीचे शेअर होल्डर असतील त्यांचं इन्कम वाढणारच नाही. आणि इन्कम वाढलं नाही की आपोआपच काय होईल, लोकांची खर्च करण्याची कपॅसिटी, कन्झम्पशन एक्सपेंडिचर खूप कमी होतील. आणि तुम्हाला माहिती आहे, कन्झम्पशन एक्सपेंडिचर कमी झाले की तुमचा इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायर गडगडतो, कारण तुमचं इन्कम कमी जनरेट होतं. इन्कम कमी जनरेशन म्हणजे पुन्हा एकदा कमी जॉब निर्मिती, कमी एम्प्लॉयमेंट. येत्या लक्षात? आपण हे 8 गोष्टी पाहिल्या होत्या. सो आतापर्यंत आपण बघितलं की लिकेजेस निर्माण होण्याचे इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लायरमध्ये कोणते कोणते असतात: सेव्हिंग्स, डेट कॅन्सलेशन, इम्पोर्ट्स, मग प्राइस एस्केलेशन किंवा प्राइस इन्फ्लेशन, होर्डिंग, पर्चेस ऑफ ओल्ड शेअर्स अँड सिक्युरिटीज, टॅक्सेशन आणि अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट्स लाईक डिव्हिडंड. ओके, आता आपण बघणार आहोत क्रिटिसिझम्स ऑर लिमिटेशन्स ऑफ केन्स मल्टिप्लायर. थोडक्यात या थिअरीच्या आपण थोड्याशा शेवटापर्यंत आलोय, कारण क्रिटिसिझम्स जनरली शेवटी असतात. सो या थिअरीची काय क्रिटिसिझम्स आहेत ते बघूया. म्हणजे थोडक्यात लोकांनी त्याच्यावर काय टीका केली, त्यांचं काय म्हणणं आहे या थिअरीबद्दल. ओके, अवेलेबिलिटी ऑफ कन्झ्युमर गुड्स. Availability of adequate supply of consumption goods is the basic requisite of income propagation and hence of multiplier process to operate. In the sense, adequate supply of consumption goods असणं मार्केटमध्ये कन्झ्युमेबल गुड्स असणं ही बेसिक रिक्वायरमेंट असते इन्कम जनरेशनसाठी. आणि त्यामुळे मल्टिप्लायर प्रोसेसचं ऑपरेशन व्हायला, आपण जी प्रोसेस बघितली थ्रू ती चालू राहायला सुद्धा तिचा खूप महत्त्वाचा सपोर्ट असतो. ओके, अकॉर्डिंग टू डॉक्टर VKRV राव, म्हणजे हे जे डॉक्टर VKRV राव आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे, द प्रिन्सिपल ऑफ मल्टिप्लायर डज नॉट वर्क विगरसली इन अँड अंडरडेव्हलप्ड कंट्रीज लाईक इंडिया. ॲट दॅट टाइम इंडिया वॉज कन्सिडर्ड ॲज अंडरडेव्हलप्ड. Today, India is considered as developing country. So there are 3 types of countries in the world: underdeveloped, developing, and developed. Okay, इंडिया ह्याच्या मधल्या पॅचमध्ये येते, दॅट इज डेव्हलपिंग कंट्री. पण जेव्हा हे स्टेटमेंट सांगितलं गेलं तेव्हा इंडिया वॉज कन्सिडर्ड ॲज अंडरडेव्हलप्ड कंट्री ऑन अकाउंट ऑफ इनइलॅस्टिक नेचर ऑफ कन्झम्पशन आउटपुट कर्व. म्हणजे थोडक्यात तुमच्या आउटपुटच्या प्रमाणात तुमचं कन्झम्पशन किती होत आहे या कर्वचं नेचर बघताना आपल्याकडे तो कर्व इनइलॅस्टिक आहे. ओके, इनइलॅस्टिक म्हणजे तुम्ही तुमचं इन्कम कितीही वाढवलं तरी लोक जास्त कन्झम्पशन करत नाहीत, त्यांचं कन्झम्पशन फिक्स असतं. असं त्यावेळी होतं. ओके, आजकाल तुम्ही फक्त सेल लावून बघा अमेझॉनचा, लोक धडाधड खरेदी करतात, बरोबर आहे की नाही. इफ कन्झ्युमर गुड्स वेर नॉट अवेलेबल, consumer would not be able to spend their incomes on these goods.
सो कन्झ्युमर्स गुड जर ऑलरेडी अवेलेबलच नसतील मार्केटमध्ये तर कन्झ्युमर ते विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्या इन्कम प्रमाणे, कारण जर गुड्स कमी अवेलेबल असतील तर त्याची प्राइस जास्त असते. व्हेरॅज प्लेंटी अवेलेबिलिटी ऑफ गुड्स मीन्स त्यांची प्राइस स्टेबल असते, सगळ्यांना चालणारी असते. व्हॅल्यू ऑफ MPC, मार्जिनल प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम, अँड हेन्स दॅट ऑफ द मल्टीप्लायर वुड बी लो. आणि म्हणून जर तुमचं अवेलेबिलिटीच नसेल मार्केटमध्ये गुड्सची तर तुमची काय म्हणू आपण त्याला मल्टीप्लायर कमीच असेल, की ज्याच्याबद्दल केन्सने काही सांगितलं नाही. डॉक्टर VKR. यांनी ते तसं सांगितलं. ओके, लेट्स सी द सेकंड पॉइंट, मेंटेनन्स ऑफ द लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट. ओके, सो लेवल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑब्व्हियसली एक स्टेबलाइज लेवल असते इन्व्हेस्टमेंटची, त्याचं मेंटेनन्स करणं. काय म्हणतात बघूया. व्हेरियस इन्क्रीमेंट्स इन द इन्व्हेस्टमेंट स्पेंडिंग हॅव टू बी रिपीटेड ॲट अ रेग्युलर इंटरवल्स. थोडक्यात तुम्हाला जी इन्व्हेस्टमेंट करायची ती रिपीट करायला लागते एका पर्टिक्युलर इंटरवल्समध्ये, पर्टिक्युलर टाइम इंटरवलमध्ये, सो दॅट द मल्टीप्लायर प्रोसेस रिसिव्स इट्स रेग्युलर फीड. दॅट्स वाय म्हणजे मल्टीप्लायर प्रोसेस जी असते त्याला आपोआपच एक कंटिन्युअस इनफ्लो राहतो, कंटिन्युअस त्याला खाणं मिळत राहतं, सो दॅट त्या मल्टीप्लायरची पण लेवल बनून राहील. If there is a break in the continuity of investments, national income will fall back to the original low levels. म्हणजे जर या कंटिन्युटीमध्ये, या सायकलमध्ये की तुम्ही इन्कम मिळाल्यावर कन्झम्पशन केलं, कन्झम्पशन झाल्यामुळे नवं इन्कम जनरेट झालं आणि अशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर वाढत गेला, हे कंटिन्यू सायकल आहे. यात थोडा जरी ब्रेक झाला कुठल्याही गोष्टीमुळे तर नॅशनल इन्कम विल फॉल बॅक टू इट्स ओरिजिनल लो लेवल्स. मग नॅशनल इन्कम लो लेव्हलला पडतं. येत आहे. आणि याबद्दल केन्सने काही उल्लेख केलेला नाहीये, म्हणून ते क्रिटिसिझम आहे. देन ओव्हरऑल इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट. An increase in investment in one sector should not offset by the disinvestment in another. असा विचार करा की लोकांनी दोन सेक्टर आहेत, घरं विकत घेण्यासाठी म्हणजे रिअल इस्टेट सेक्टर आणि घरं भाड्याने घेण्यासाठी. ओके, म्हणजे रेंट वरती घेण्यासाठी. ओके, त्याला आपण दुसरं काहीतरी नाव देऊ. सो असं नाही झालं पाहिजे की लोक घरं विकत घेतात म्हणजे लोक भाड्याने घरं घेणं कमी झालं, किंवा उलटं जास्तीत जास्त लोक घर रेंटवर विकत घेत आहेत, याचा अर्थ त्यांनी रिअल इस्टेट विकत घेणं सोडणं. दॅट मीन्स बोथ इंडस्ट्रीज शुड बी स्टेबिलाइज्ड ॲज पर देअर ट्रान्झॅक्शन्स गोइंग ऑन. इन द सेन्स जेव्हा कधी दोन्ही इंडस्ट्रीमध्ये, एका इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त इन्व्हेस्टमेंट झाली, जसं की रेंटवर घर घेण्याच्या, असं आपण एक एक्झाम्पल घेऊ, तर दुसरी रिअल इस्टेट इंडस्ट्री जी असेल ती पडली नाही पाहिजे. तिथे पण डिसइन्व्हेस्टमेंट न होता इन्व्हेस्टमेंटच झाली पाहिजे. थोडक्यात लोकांनी रिअल इस्टेटमधनं पैसे काढून घेतले, किंवा असा विचार करा शेअर्स, म्हणजे थोडक्यात शेअर्स, डिबेंचर्स, असे लोकांचे पैसे गुंतवलेले असतात. पण लोकांनी काय केलं की त्यांना वाटतंय की रिअल इस्टेटमध्ये आत्ता पैसे गुंतवले तर भविष्यात फायदा होईल, सो त्यांनी काय केलं, त्यांचे शेअर्समधले पैसे डिसइन्व्हेस्ट केले आणि ते पैसे घेऊन घर घेतलं. तर काय होईल सांगा मला. असे पैसे घेऊन घर घेतलं तर स्पेसिफिकली जी डिसइन्व्हेस्टमेंट होईल ती एका सेक्टरमध्ये होईल, शेअर्स, डिबेंचर्स आणि त्या सगळ्या, म्हणजे थोडक्यात फायनान्शियल मार्केटमध्ये होईल. आणि रिअल इस्टेट मार्केटमध्ये मात्र ही डिसइन्व्हेस्टमेंट होणार नाही, तिथे इन्व्हेस्टमेंट होईल. थोडक्यात दोन्ही सेक्टर स्टेबिलाइज राहणार नाही. ओके, इफ दिस हॅपन्स द ओव्हरऑल इन्क्रीज इन इन्व्हेस्टमेंट इन द इकॉनॉमी इज लो ऑर झिरो. म्हणजे एक वाढलं आणि एक कमी झालं तर तुम्ही परत सेम लेवलवरच येता. इन द सेन्स खूप कमी एकतर इन्व्हेस्टमेंट होईल किंवा ती झिरोच होईल, त्याचा इम्पॅक्ट होणार नाही इन्व्हेस्टमेंटचा इन्कम जनरेशनवर. द मल्टीप्लायर हॅज ओनली लिटल टू मल्टीप्लाय. मग अशा वेळी त्या मल्टीप्लायरची काहीच व्हॅल्यू राहणार नाही. ओके, फोर्थ वन इज इंड्युस्ड कन्झम्पशन शुड हॅव नो ॲडवर्स इफेक्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. थोडक्यात जे इंड्युस्ड कन्झम्पशन आहे आपण बघितलं होतं, सो इंड्युस्ड कन्झम्पशन शुड नॉट हॅव डॅम्पनिंग इफेक्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे नव्याने तयार झालेल्या या कन्झम्पशनचा कुठलाही डॅम्पनिंग इफेक्ट, म्हणजे काय म्हणू आपण त्याला, कमी करणारा इम्पॅक्ट असला नाही पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर. In other words, it is assumed that accelerator should not interfere with the working of multiplier. थोडक्यात इन्कम ॲक्सिलरेटर किंवा इन्व्हेस्टमेंट ॲक्सिलरेटरचा कुठलाही इम्पॅक्ट हा तुमच्या मल्टीप्लायरवर असता कामा नये. फॉर दिस ॲक्सिलरेटर शुड नेवर बी लेस दॅन 1. म्हणजे थोडक्यात ॲक्सिलरेटर कधीही 1 पेक्षा कमी असला नाही पाहिजे. इफ इट वेअर
delta I should be less than delta C. In the sense, delta I, change in investment, should be less than change in consumption. म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये जो बदल होतोय ते नेहमी कन्झम्पशनमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा कमी असला पाहिजे. अँड इंड्युस्ड कन्झम्पशन वुड डॅम्पन इन्व्हेस्टमेंट अँड हेन्स इन्कम जनरेशन. सो जर नॉट असला पाहिजे, मगाशी मी चुकून म्हटलं. सो जर समजा इन्व्हेस्टमेंटमध्ये होणारा बदल हा कन्झम्पशनमध्ये होणाऱ्या बदलापेक्षा कमी असेल तर तो तुमच्या मल्टीप्लायरला एफेक्ट करेल, कारण तो डॅम्पन करेल तुमची इन्व्हेस्टमेंट आणि त्यामुळे इन्कम जनरेशन पण कमी होईल. थोडक्यात नेहमी तुमच्या कन्झम्पशनमध्ये कमी बदल झाला पाहिजे ॲज कम्पेअर्ड टू तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये. ओके. देन the process of retardation of multiplier process by the accelerator has already been explained in the earlier section. So upon it's just note for you. Okay, let's see the okay, so 4 points that we have seen yet about the criticisms or limitations of Keynes multiplier. First is availability of consumer goods. Second is maintenance of the level of investment. Third is overall increase in investment. Fourth is induced consumption should not have adverse effect on investment. Okay, let's see the next one. Okay, criticisms or limitation of Keynes multiplier. Fifth one, MPC should remain unchanged. तुमची marginal propensity to consume ही नेहमी unchanged, न बदलता राहिली पाहिजे. The marginal propensity to consume is assumed to remain unchanged, failing which the value of multiplier would be highly अनस्टेबल. म्हणजे जर समजा तुमची MPC कॉन्स्टंटली चेंज होत राहिली तर तुमचा मल्टीप्लायर पण एकदम अनस्टेबल राहील. आपण बघितलं, कारण MPC म्हणजे आपण फॉर्म्युलातच वापरलं ना, K इज इक्वल टू 1/1 - MPC. सो जर तीच बदलत राहिली तर तुमचा K सारखा बदलत राहणार आणि K बदलणार म्हणजेच तुमचा अनस्टेबल राहणार इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायर. ओके, लेट्स सी द सिक्स्थ वन, existence of closed economy. In order to realize full impact of the multiplier process, it is assumed that the economy should not have any trade relations with outside world. So जेव्हा तुम्ही फुल इम्पॅक्ट बद्दल बोलत असता मल्टीप्लायरच्या, की तो आपल्याला ही थिअरी प्रॅक्टिकल लाईफमध्ये बघता आली पाहिजे, तेव्हा तुम्ही असं अज्युम करत असता की कंट्री कुठलाही इंटरनॅशनल ट्रेड करत नाहीये, ती क्लोज्ड इकॉनॉमी आहे. पण if an economy is open to the rest of world, export surpluses and deficits would make the value of multiplier either greater or the smaller than the true value respectively. सो जर समजा तुम्ही इकॉनॉमी ओपन केली इंटरनॅशनल ट्रेडसाठी, तर जर समजा एक्सपोर्ट वाढले तर त्या एक्सपोर्ट वाढल्यामुळे मिळणारा सरप्लस हा तुमचा इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरला एकदम मोठं करेल. वेराज उलट, जर समजा एक्सपोर्ट्स कमी झाले आणि त्याच्यामुळे मिळणारं डेफिशिट तुम्हाला भोगावं लागलं, नुकसान तुम्हाला भोगायला लागलं, देन तुमच्या इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरची व्हॅल्यू एकदम कमी होईल. ओके, sorry, export surpluses lead to income streams from the rest of the world and hence the value of the multiplier works out higher than the true value. So export surplus काय होतं, त्यामुळे इन्कम खूप बाकीच्या सगळ्या जगातून आपल्या देशात आणलं जातं आणि त्यामुळे एक्सपोर्ट सरप्लसमुळे काय होतं, आपोआपच तुमची जी व्हॅल्यू आहे, ट्रू व्हॅल्यू आहे, ती हायर होऊन जाते मल्टीप्लायरची ॲक्च्युअल थिअरीच्या व्हॅल्यूपेक्षा. वेरॅज डेफिशिटच्या वेळात ती एकदम कमी होऊन जाते, कारण एक्सपोर्ट कमी झाले तर इतर देशातून येणारं इन्कम आपल्या देशात कमी होऊन जातं. ओके, then the seventh one is absence of the time lags between successive expenditure on consumption. In the sense, टाइम लॅग्समध्ये, टाइम इंटरवलमध्ये तुमच्या सक्सेसिव्ह एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन ह्यात वेळेचा फरक पडत जातो आणि त्यामुळे कन्झम्पशन कमी होतं. एक्सपेंडिचर ऑन कन्झम्पशन शुड नॉट लॅग मच बिहाइंड द रिसिट ऑफ इन्कम. इन द सेन्स, तुम्हाला जसं इन्कम मिळतं लगेचच ते खर्च झालं पाहिजे, त्यात दोन्हीमध्ये टाईमची गॅप नाही असता कामा. लॉंग टाईम लॅग्स रिटार्ड द प्रोसेस ऑफ इन्कम जनरेशन थ्रू द मल्टीप्लायर. सो त्यात जर ती गॅप पडली तर तुमचं जे मल्टीप्लायरमुळे इन्कम जनरेट होत असतं बराबर, ते पण कमी होऊन जातं आणि त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट इन्कम जनरेशनवर होतो, इन्व्हेस्टमेंट मल्टीप्लायरवर होतो. ओके, द एथ वन इज इकॉनॉमी शुड बी ॲट लेस दॅन फुल एम्प्लॉयमेंट. तर हे तर आपण अझम्पशन पण पाहिलं होतं आणि तेच त्याचं क्रिटिसिझम्स पण आहे. जैसे की फुल एम्प्लॉयमेंट के टाइम पे आप सभी के सभी रिसोर्सेस यूज कर लेते हो और आपके पास और कुछ बचता ही नहीं जिसका आप यूटिलाइज करो. फैक्टर ऑफ प्रोडक्शन, जिसका मतलब लैंड, लेबर, कैपिटल, एंटरप्रेन्योरशिप, ये.
Okay, at the full employment, growth of the output income employment stagnate and multiplier becomes very low. तो ये full employment के situation पे ये सब बहुत stagnate हो जाता है, in the sense कोई चेंज नहीं हो सकता आपने ज्यादा रिसोर्सेज डाले भी, क्योंकि आप फुल एम्प्लॉयमेंट लेवल पे हो, मतलब एकदम फुल एफिशिएंटली वर्क कर रहे हो, एक्स्ट्रा से कुछ फायदा नहीं होने वाला। एंड मल्टीप्लायर बिकम्स लो, तो इसकी वजह से इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर लो बन जाता है। सम अनएम्प्लॉयमेंट ऑफ इनवॉलंटरी टाइप मस्ट एग्जिस्ट, तो इसकी वजह से आपके रिसोर्सेस का अनएम्प्लॉयमेंट होना, अंडर एम्प्लॉयमेंट होना, दैट मीन्स अंडर एम्प्लॉयमेंट इज वेरी नेसेसरी फॉर वर्किंग और बेटर वर्किंग ऑफ दिस थियरी। ओके, तो हमने अभी के लिए देखा कि एमपीसी स्टेबलाइज्ड होनी चाहिए, इट शुड रिमेन अनचेंज। फिर देखा कि इकोनॉमी क्लोज्ड इकोनॉमी है, लेकिन अगर आप उसको ओपन कर देते हो तो भी आपका इन्वेस्टमेंट मल्टीप्लायर एकदम अफेक्ट हो जाता है। फिर देखा हमने कि जैसे आपका इनकम बढ़ता है, जल्दी जल्दी कंजम्पशन करना है, टाइम लैग नहीं होना चाहिए, क्योंकि उसके अगर ऐसा नहीं होता तो आपको आपका मल्टीप्लायर इफेक्ट हो जाएगा। और फिर उसके बाद देखा वो इकोनॉमी जहाँ पर हम ये थियराइज कर रहे हैं, वो इकोनॉमी में फुल एम्प्लॉयमेंट नहीं होना चाहिए, अंडर एम्प्लॉयमेंट रहना चाहिए रिसोर्सेज का। ओके, तो ये क्रिटिसिजम्स थे जो हमने देखे, एंड ये 8 क्रिटिसिजम्स थे। लेकिन फिर भी जैसे कि हमने क्रिटिसिजम्स देखे, हमें ये भी पता होना चाहिए कि किसी भी थियरी के क्रिटिसिजम्स भी हो, तभी भी वो थियरी बहुत ही इंपॉर्टेंट होती है, सिग्निफिकेंट होती है। तो नेक्स्ट सेशन में हम इसके इम्पोर्टेंस देखेंगे, इम्पोर्टेंस ऑफ केन्स मल्टीप्लायर। लेकिन फिलहाल के लिए मैं आपको अटेंडेंस शीट भेज देती हूँ। ओके।